जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत परिमंडळ राणीपूर नियतक्षेत्र राणीपूर कक्ष क्रमांक 517 मधील धरणातील गाळ हा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम 2006 व त्यातील नियम 2008 फ्रा अंतर्गत केवळ वनक्षेत्रातील वैयक्तिक वनहक्काद्वारे पट्टाधारक शेतक यांच्या शेत जमिनीत सुधारणा व्हावी यासाठी गाळ उपसा करण्याची परवानगी देण्यात आली होती। राणीपूर येथील धरणामधून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गाळ उपसा काढण्याचे काम सुरू असल्याबाबतचे जय मल्हार न्यूज चॅनलने प्रसारित केले होते। त्यानुषंगाने 6 वनसंरक्षक रोहयो अक्राणी नंदुरबार वनविभाग शहादा यांनी प्राथमिक चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी असे लेखी आदेश दिलेले होते। त्यानुसार वनक्षेत्रपाल तोरणमाळ प्रादेशिक व रेंज स्टाफसह लक्कडकोट येथील विटभट्टींची पाहणी 16 मे 2026 रोजी केली। विटभट्टी मालक दिलीप सीताराम प्रजापती लक्कडकोट, चमन रूपराम प्रजापती लक्कडकोट व दिलीप मिश्रीलाल प्रजापती लक्कडकोट यांच्या विटभट्टी परिसरात राणीपूर धरणातून उपसा करून वाहतूक करून आणलेला गाळ आढळून आला। पंचनामा चौकशी करून संबंधिताचे जबाब नोंदविण्यात आले। संबंधितांवर राणीपूर धरणातून विना परवानगी गाळ उपसा करून अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वनगुन्हा क्रमांक 01/2026 05/2026 व 06/2026 अन्वये गुन्हा नोंद केला आहे। संबंधितांनी एकूण 54 घनमीटर गाळ उपसा करून वाहतूक केलेला आढळून आला आहे। तसेच तोरणमाळ प्रादेशिक वनक्षेत्रातील राणीपूर धरणातील गाळ हा मंजूर वनपट्टाधारक यांनी देखील वाहतूक केलेला आढळून आला आहे। त्याबाबत वनपाल राणीपूर यांनी अहवाल सादर केलेला आहे। वनपट्टेधारक श्रीमती कनिबाई दल्या पावरा राणीपूर यांनी 1556 घनमीटर गाळ, बुलाचिमा पावरा राणीपूर यांनी 99 घनमीटर व विक्रम केथ्याभील राणीपूर यांनी 88 घनमीटर गाळ उपसा करून मंजूर वनपट्ट्यात वाहतूक केलेला आहे। या वनपट्टेधारकांनी एकूण 1743 घनमीटर 616 ब्रास गाळ उपसा करून वाहतूक केल्याचे आढळून आले आहे। राणीपूर धरणातील गाळ वैयक्तिक मंजूर वनपट्टेधारकाच्या शेताव्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहतूक केलेला आढळून आल्यास वनविभाग संबंधितांवर कारवाई करण्याची दक्षता ठेवीत आहे। राणीपूर धरणातील गाळ उपसा करून अवैध वाहतुकीबाबत वनपाल राणीपूर चौकशी करत असून पुढील तपास सुरू आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।